आज तर खूप थकून गेली मैत्रिणींनो. आज बनवले होते मी मेथीचे लाडू, जे आपल्या सगळ्यांसाठीच उपयोगी आहे. ज्या लेडीज आत्ताच डिलिव्हरी झालेल्या आहेत, थंडीचा महिना सुरू आहे, तसेच आपले लहान मुलं, म्हातारी माणसं म्हणजे तरुण मुलं मुली सगळ्यांसाठीच मेथीचे लाडू हे खूप उपयुक्त आहेत. चला तर मग मैत्रिणींनो, आज आपण बनवूया मेथीचे लाडू. सगळ्यात आधी मी काय केलं होतं, 1 वाटी मेथी 1 दिवसापूर्वी बारीक दळून घेतली मिक्सरमध्ये, तुम्ही बघू शकता. आणि त्यामध्ये मी एक अर्धी वाटी तेल यात टाकून दिलेलं होतं, जेणेकरून ही मेथी भिजताना भिजेल आणि कडवटपणा हा तिचा पूर्ण नाहीसा होतो. म्हणजे अगदी थोडाफार असला तर असतो, पण मी जे लाडू बनवत आहे त्याच्यात कडवटपणा हा अजिबात राहत नाही, जेणेकरून लहान मुलं हे लाडू देखील नक्की खातात. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मेथी ही तेलामध्ये भिजवायची. तेल किंवा तुम्ही तूप देखील, आणि 1 दिवसानंतर तुम्ही ही मेथी काढू शकतात किंवा 2 दिवस राहिले तरीही चालू शकतं, कारण की काही सखींना नाही टाईम मिळत, तर तुम्ही 2 दिवसानंतर काढलं तरीही चालू शकतं. इथे मी 1 ते 1.5 वाटीच्या आसपास मी काजू बदाम घेतलेले. मी मोजून वगैरे असं काही नाही घेतलेलं आहे. काजू बदाम तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला जसं हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. 1 ते 1.5 वाटीच्या आसपास मी इथे अक्रोड घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत, बदाम घेतलेले आहेत, आणि आपल्या या भोपळ्याच्या बिया, ज्यालाच आपण पंपकिन सीड असे म्हणतो. आणि इथे 1 वाटी मी डिंक घेतलेला आहे. तुम्ही याच ठिकाणी आपलं गावठी मी तेल वापरलेलं आहे. इथे मी सर्वप्रथम इथे डिंक तळून घेणार आहे. 1 डिंक मी टाकून बघितलं, जेणेकरून तेल आपलं तापलं आहे की नाही. सुरुवातीला मी पहिले असा मोकळा डिंक टाकला, पण तो काढायला मला कढईतनं थोडा प्रॉब्लेम येत होता. त्यानंतर मी आपली मोठी चाळण असते ना, त्यामध्ये टाकला आणि अशा प्रकारे सर्व डिंक मी इथे तळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता सर्व डिंक तळून झाला की छान तो फुलून येतो आणि पूर्ण आता बाउलभर इथे डिंक इथे झालेला आहे. तुम्ही बघू शकता त्याचा आवाज. सर्व डिंक तळून झाला की त्यानंतर मी इथे आपले काजू बदाम अक्रोड हे देखील मी इथे छान तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला लाडू हे कमीत कमी महिनाभर टिकतात. हे आपण यासाठी भाजून घ्यायचं की आपल्याला खराब नको. अशा पद्धतीने सर्व काजू बदाम आणि अक्रोड मी इथे टाकून घेत आहे. तुम्ही मनुके किंवा मखाना, आपल्याकडे जेवढे साहित्य अवेलेबल असेल तेवढे तुम्ही इथे टाकू शकता. इथे माझे अक्रोड काजू आणि बदाम छान तळून झालेले आहेत. इथे डिंक देखील तळून झालेलं आहे. 1 दिवसानंतर तुम्ही मेथी बघू शकता खाली पूर्ण चिकटलेली आहे. आणि इथे खोबरं देखील आहे. खोबरं देखील मी अंदाजानेच घेतलेलं आहे, तरी पण मी 4 ते 5 वाट्या किसून घेतलेल्या आहेत. आणि ही खारीक पावडर आहे. तुमच्या इथे खारीक अख्खी मिळत असेल तर तुम्ही गिरणीमधून दळून आणू शकता. मी ही रेडीमेड खारीक पावडर आणलेली आहे. आणि त्यानंतर इथे काजू बदाम अक्रोडचं जे मिश्रण आहे ते मी इथे मिक्सरला, जास्त बारीक पेस्ट करायची नाही, थोडंफार जाड असलं तरी चालेल, अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करायचं. आणि खोबरं देखील जास्त भाजायचं नाही, जेणेकरून त्याला कडवट असा वास नको यायला. तुम्ही बघू शकता अगदी गोल्डन, अगदी कमी याच्यामध्ये मी इथे भाजलं आहे, गोल्डन कलर येईपर्यंत थोडा. आणि त्यानंतर तुम्ही इथे डिंक देखील मिक्सरला बारीक करू शकता, किंवा तुम्ही ताटामध्ये घेऊन तो वाटीने देखील असा बारीक करू शकता. पण माझ्या मुलांचा काय प्रॉब्लेम आहे, ते खात नाही, तो डिंक तोंडात नको यायला म्हणून मी मिक्सरला इथे बारीक करून घेतलेला आहे. आणि आता तुम्ही मेथी देखील बघू शकता खाली चिकटलेली आहे, त्याचा कडवटपणा अगदी कमी झालेला आहे. चला तर मग मैत्रिणींनो, सगळं साहित्य इथे रेडी झालेलं आहे. आता आपण लाडू वळायला घेण्यासाठी तयार करूया. सर्वप्रथम इथे कढईमध्ये 1 ते 1.5 वाटी मी इथे तेल घेतलेलं आहे. अर्धी वाटी तुम्ही बघू शकता तेल मी काढून घेतलेलं आहे. आणि इथे 1.5 वाटी मी गूळ बारीक करून घेतलेला आहे. लाडूंसाठी शक्यतो आहे ना चॉकलेटी गूळ हा प्रेफर करा. सर्व मिश्रण मी हाताने छानपैकी मिक्स करून घेत आहे. असे खारसट होतात. तुम्ही याप्रमाणे असा गूळ घेऊ शकता. देखील खारीक पावडर सर्व मिश्रण तेलामध्ये आपल्याला तळवायचं आहे. आणि त्यानंतर त्याची 1 तारी किंवा 2 तारी पाक गुळाचं मिश्रण तुम्ही बघू शकता. गूळ मी फक्त ते गरम असताना सर्व मिश्रण मिक्स करायचं असलेलं आहे. आणि हे सर्व मिश्रण मी आता लाडू मोठ्या कढईत काढून तयार आहे. मग लाडू कधी कधी घट्ट होतात, आपल्याला 1 तारी पाक बिलकुल करायची नाही. तुम्ही बघू शकता मी फटाफट इथे टाकून घेतलं आणि सर्व मिश्रण मी फटाफट चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर सर्व मिश्रण हे गरमच असं एका साईडला पॅक करायचं, जेणेकरून लाडू आपले फुटणार नाहीत. आणि गरम असतानाच आपल्याला लाडू हे बांधायचे असतात. तुम्ही बघू शकताय मी सर्व मिश्रण एका साईडला लाडू अगदी छान आणि झालेले आहेत आणि चवीला देखील खूप टेस्टी लागतात. लहान मुलं तर अगदी आवडीने खातात. माझ्या मुलांना तर खूप आवडले. मेथीचा याच्यात अजिबात कडवटपणा नाही आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने जर लाडू केले तर तुमचे मुलं 1 किंवा 2 लाडू हमखास खातील. चला तर मैत्रिणींनो, सर्व लाडू इथे मी वळून घेत आहे.
शकता. ज्या लेडीज नुकत्याच डिलिव्हरी झालेल्या आहेत त्या लेडीजसाठी तर हे लाडू अत्यंत उपयुक्त आहेत. त्या लेडीजने हे लाडू जरूर खावे, जेणेकरून आपली डिलिव्हरीमध्ये पूर्ण हाडांची जी झीज झालेली असते ती झीज देखील पूर्ण भरून निघते. अगदी पौष्टिक असे हे लाडू असतात. नक्की ट्राय करून बघा. चला तर मग मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाडू कसे झाले कमेंट करून नक्की सांगा. भेटूया मग लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा.